Operative procedure. Every operation has been discussed under certain basic steps which are given below. Indication, contraindication, then position of patient, anesthesia, preparation of part, procedure and closure. ह्या 7 procedure should be mentioned on the case paper of the patient. हे सगळं सर्जननी टाकायला पाहिजे नोट्स. त्याच्यासाठी वेगवेगळे इन्सिजन सांगितलेले. ॲब्डॉमिनल इन्सिजन, सबकॉस्टल, राईट सबकॉस्टल इन्सिजन, लेफ्ट सबकॉस्टल इन्सिजन, अप्पर पॅरामिडियल इन्सिजन, राईट पॅरामिडियल इन्सिजन, सब अम्बिलिकल इन्सिजन, लेफ्ट लोअर पॅरामिडिकल इन्सिजन, लोअर मिडलाइन इन्सिजन, लेफ्ट थोरॅको ॲब्डॉमिनल इन्सिजन, लेफ्ट thoraco abdominal incision, upper horizontal incision, left lumbar sympathectomy incision, lower horizontal incision, Lance incision, McBurney's incision, त्याच्यानंतर incision for inguinal. हे सगळे ॲब्डॉमिनल इन्सिजन झाले. की पेशंटवर आपण डेमो करून सांगू कुठला इन्सिजन काय आहे, नावं लक्षात ठेवायचं. देन ॲपेंडिसेक्टॉमी. ॲपेंडिसेक्टॉमीसाठी इन्सिजन सांगितलेले आहे. द पोझिशन ऑफ द पेशंट इज सुपाइन पोझिशन. सेकंड इन्सिजन, मॅकबर्नीज ग्रीड आयर्न इन्सिजन इज मोस्ट पॉप्युलर इन्सिजन. इट इज ॲट राईट अँगल टू स्पाइनो अम्बिलिकल लाइन प्लेस्ड ॲट मॅकबर्नीज पॉइंट. It is about 6 to 8 cm in length. Lance incision is curved transverse incision placed at McBurney's point. This is for cosmetically. It is better incision. Right paramedian incision is made when diagnosis is doubt as part of exploratory laparotomy. Exploratory laparotomy साठी आपण जेव्हा अपेंडिक्स आपल्याला डाऊटफुल आहे असं दुसरंही आपल्याला डाऊट वाटतो आहे तेव्हा हा इन्सिजन न घेता मॅकबर्नीजवर इन्सिजन न घेता आपल्याला राईट पॅरामिडियल इन्सिजन घेऊन ॲब्डॉमिन ओपन करायचं आहे. दिस इज ऑल्सो प्रिफर्ड इन फिमेल वेअर देअर इज अ गायनिक पॅथॉलॉजी लाईक ओव्हेरियन सिस्ट विच मे कॉज ऑफ द राईट इलिएक फोसा पेन. देन लॅप्रोस्कोपिक अपेंडिसेक्टॉमी. लॅप्रोस्कोपिक अपेंडिसेक्टॉमीसाठी लॅप्रोस्कोप टाकण्यासाठी आणि ऑपरेटिव्ह प्रोसिजर करण्यासाठी 3 ठिकाणावरून लॅप्रोस्कोप आपल्याला इंट्रोड्यूस करावा लागतो. एक पहिलं ओपनिंग करावं लागते. त्याचे पोर्ट्स असतात. जसा आपला ट्रोकार कॅन्युला असतो तसेच ते पोर्ट्स असतात. ट्रोकार कॅन्युला कसं एक ट्रोकार असतो त्याने आपण ब्लंट हे करून आतमध्ये टाकतो. तर लॅप्रोस्कोपमध्ये मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं की कन्सेप्ट जे आहे ते सुश्रुताचार्यांकडूनच घेतला गेलेला आहे. पोर्ट इज अ बिलकुल सिमिलर स्ट्रक्चर ऑफ ट्रोकार अँड कॅन्युला. ते पोर्टमध्ये अम्बिलिकसच्या तिथून एक टाकतात, एक राईट साईडने टाकतात, राईट इलिएक फोसामध्ये, एक लेफ्ट इलिएक फोसामध्ये टाकतात. त्या अम्बिलिकसमधून पोर्ट टाकून तिथून आपल्याला CO2 इंट्रोड्यूस करतात ॲब्डॉमिन फॉर द डिस्टेन्शन ऑफ पेरिटोनियम. पेरिटोनियम डिस्टेंट झाल्यानंतर मग ते पोट एक असं एकदम एक सॅटेलाइट स्ट्रक्चर होते आणि मग एका साईडनी स्कोप टाकतात आणि एका साईडनी आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट जे आपल्याला लागतात लॅप्रोस्कोपिक अपेंडिसेक्टॉमीसाठी किंवा कुठली ऑपरेटिव्ह प्रोसिजर करण्यासाठी ते एका बाजूने टाकतात. एकाच्या मदतीने एका पोर्टमधून मग ते ट्रोकार आणि कॅन्युलासारखं टाकून देतात आणि ती समजा आपण ट्रोकार काढून घेतला तर ते पोर्ट त्याच्यातच राहते ट्यूब लाईन स्ट्रक्चर. त्याच्यातून एका याला एक त्याचं एंड असते ते CO2ला. मग विशिष्ट प्रमाणात CO2 त्याच्यामध्ये 8 ते 10 युनिटपर्यंत CO2 ॲब्डोमेनमध्ये हे करतात. मग ॲब्डोमेन फुगल्यानंतर दुसऱ्या बाजूने पोर्ट टाकून परत एक दुसरं स्कोप टाकतात ज्याच्यातून आपल्याला पाहता येईल जे स्क्रीनवर दिसते आणि तिसऱ्या याच्यातून मग इन्स्ट्रुमेंट टाकतो आणि जी प्रोसिजर आपण ओपन करून बघतो तीच प्रोसिजर ती इन्स्ट्रुमेंटची ब्लाइंडली आपण स्क्रीनवर पाहून करत असतो. त्याच्यामध्ये हे 3 ओपनिंग होतात आणि या 3 ओपनिंगला मग नंतर पोस्ट ऑपरेटिव्हली CO2 विड्रॉ करून टाकतात
हे करतात, पूर्ण CO2 बाहेर निघून गेल्यावर ॲब्डॉमेन जे इन्फिल्ट्रेट फुगलेलं असते ते डिफिल्ट्रेट करतात. त्याच्यानंतर ते 3 जे ओपनिंग आहेत ते सील करतात. मेन इन्व्हायरनल हार्नियामध्ये कशी पोझिशन असते काय करतात. पोझिशन ऑफ पेशंट इज सुपाइन. इन्सिजन 6 to 8 centimeter. Incision is made parallel to the inguinal ligament at the level of deep ring in the median 2/3 of the inguinal ligament. Incisionचं वर्णन केलेलं आहे बाकी होतं. Hydrocele, the position of patient is supine. Incision, hydrocele is held trains by an assistant and 5 to 6 centimeter incision is made over the most prominent part of the swelling parallel to the median raphe of scrotum. Incision and drainage, IND. Position of patient supine, prone or lateral depending upon the site of abscess. Incision, a stabbed incision is made over the most prominent part of the swelling, which is red, skin is thin out and is pointed. म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्यात हायेस्ट पॉईंट असेल त्या ठिकाणी सॉफ्टनेस असेल, रेडनेस असेल आणि स्किन पातळ झालेली असेल. फर्स्ट कम आउट अँड इट सेंट फॉर कल्चर अँड सेन्स. IND of breast, position of patient is supine position. Incision is semicircular incision about 5 to 6 centimeter is made over the swelling where there is maximum tenderness. Then vasectomy, position of patient is supine. Incision and incision is 2 to 4 centimeter is made in the root of scrotum and it depended through layer of scrotum. An Ellis forceps is introduced within the incision and spermatic cord is held. During this step, finger of the other hand is held to guiding or locating or stabilizing the cord. The covering of cord are incised and vas is separated. Then suprapubic cystostomy. Position of patient is supine. Incision, a vertical incision of 6 to 8 centimeter is made below the umbilicus in the midline. Circumcision. Circumcision refers to remove the preputial skin. Circumcision म्हणजे फायमोसिस म्हणजे जी ग्लान्स पेनिसवर जी स्किन आलेली असते ती स्किन आपल्याला कट करायची असते. तर ती स्किन रिमूव्ह करण्यासाठी पेशंट शुड बी इन सुपाइन पोझिशन. इन्सिजन, डॉर्सल स्किन to cut to the corona of glands and later circumcision ती जी लेअर आहे स्किनची लॅटर सर्कमफरन्शियल म्हणजे पूर्ण सर्कमफरन्शियल म्हणजे पूर्ण गोल सर्कमफरन्शियली आणि वर्टिकल अशी ती कट करायची आहे स्किन आपल्याला. इन्सिजन म्हणजे एक राऊंड इन्सिजन आणि एक वर्टिकल इन्सिजन. लॅप्रोस्कोपिक पॉलिसिस्टेक्टॉमी, द पोझिशन ऑफ पेशंट इज सुपाइन. याच्यासाठी 4 ठिकाणावरून तुम्हाला पॉलिसिस्टेक्टॉमीसाठी 4 ठिकाणावरून पोट टाकून 4 छिद्र करावे. तर हे तुम्ही यूट्यूबवर दोन्ही प्रोसिजर पाहायचे आहेत, लॅप्रोस्कोपिक अपेंडिसेक्टॉमी आणि लॅप्रोस्कोपिक पॉलिसिस्टेक्टॉमी. हे दोन्ही पण शोधून घे, अपलोड करून दे कोणाला. पोस्ट ऑपरेटिव्ह प्रोसिजर, द पेशंट शुड बी ऑब्झर्व केअरफुली इन इमिजिएट पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड. Physical and psychological support should be given until the effect of anesthesia subsides. जे आपण सुशुधानी सांगितले आश्वासित करावे, असे करावे, तसे करावे, पाणी शिंकावे, याच्यात आयव्ही वगैरे बरोबर झालं. पोस्ट ऑपरेटिव्ह ऑर्डर्स, पोस्ट ऑपरेटिव्ह ऑर्डर्स अँड ट्रीटमेंट मस्ट बी फॉलोड प्रॉपरली. इट शुड बी चेंज अकॉर्डिंग टू द कंडिशन अँड प्रोग्रेस ऑफ द पेशंट. नेम ऑफ द ऑपरेशन परफॉर्म अँड द टाइप ऑफ anesthesia. Vital signs, temperature should be taken 6 hourly to detect post-operative fever, pulse, blood pressure and respiration rate are taken frequently during early post-operative period. Then gradually the interval is increased. Daily recording of fluid intake, output of fluid and body weight to decide the volume of fluid replacement. Care of tubes and drains. जे ड्रेन आणि ट्यूब टाकलेले आहेत त्या बरोबर आहेत की नाही ते पाहायचे, कॅथेटर बरोबर आहे की नाही ते पाहायचे. NBM or at least 4 hours after general anesthesia. Medication, intravenous IV fluid, analgesics, antibiotics and other medications. नंतर होऊ शकते ओमेटिक. It occurs usually due to anesthetic agent, injection,
पॅराझाईट तो प्रॉडक्ट पॅराझाईट म्हणजे तुम्ही स्टेमेटिक घेऊ शकता. मेटॅक्लोप्रोमाइड म्हणजे पेरिनॉम, पण या ठिकाणी स्टेमेटिकचं आहे. इंट्रामस्क्युलरली is effective in suppressing the short-term post-operative nausea. If patient omits frequently, nasogastric intubation and suction is done. Physiotherapy, deep breathing exercise or 1-hourly intensive spirometry to prevent functional residual volume. To preserve functional residual volume. Tincture benzoic inhalation followed by puffing out of secretion. आता हे खूप जुनी प्रोसिजर झाली टिंचर बेझिनचं घ्यायचं. आता जर सिक्रेशन जर वाढले तर आपण काय करतो, सक्शन करून टाकतो किंवा पेशंटला ब्रिदिंगला किंवा या गोष्टीला जर पल्मोनरी काही असेल तर पेशंटला आपण स्टीम देतो, नेब्युलाइज करतो, स्टीम देतो. चेंज ऑफ पोझिशन अँड टर्निंग ऑफ पेशंट एव्हरी फ्यू अवर्स टू प्रिव्हेंट splinting of the one side of the chest due to lying continuity in one position and accumulation of secretion. लंग्सची केअर घेण्यासाठी पेशंटला चेस्टच्या दृष्टीने हेड अप करणे, पेशंटला बसवणे म्हणजे चेंज करणे. फ्री मुवमेंट ऑफ द लिम्ब इज अलाउड. ह्या एवढ्या गोष्टी पोस्ट ऑपरेटिव्ह